नमस्कार, मी अमरीन खान. एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणारा राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यासाठी एमआयएमचा आंदोलनाचा इशारा. सर्वच पक्षांनी सहभागी होण्याचे खासदार जलील यांचे आवाहन. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध पक्ष संघटनांकडून विविध उपक्रम राबवित त्यांना अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा स्पर्धा उत्साहात. यजमान बामू संघासह विविध संघाची विविध क्रीडा प्रकारात आगेकूच. आता सविस्तर बातम्या. महानगरपालिकेत ऐन वेळचा विषय. ह्या मथळ्याखाली 2017 ते 2020 या कालावधीत झालेल्या सर्वसाधारण सभांमध्ये 220 प्रकरणे अनधिकृतपणे मंजूर करून त्या माध्यमातून सुमारे 150 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला. महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा एक प्रकार होता. ते प्रकार म्हणजे ऐन वेळीचा प्रस्ताव आणणं. आता नियमाप्रमाणे ऐन वेळीचा प्रस्ताव कोणता घेता येतं हे नियम आहे, पण तरी सुद्धा 2017 ते 2020 पर्यंत मी सगळे ऐन वेळीचे प्रस्ताव काढले आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की या काळात 220 ऐन वेळीचे प्रस्ताव पास करण्यात आले होते. आता हे प्रस्ताव कोण पास करतं तर महापौर, नगर सचिव हे दोघं बंद कमऱ्यामध्ये बसून हे ऐन वेळीचा प्रस्ताव पास करतं. मी त्याची सखोल चौकशी केली, सगळे डॉक्युमेंट्स काढले, सगळे अटेस्टेड डॉक्युमेंट्स काढून मी त्याची तक्रार विभागीय आयुक्त यांना केली. विभागीय आयुक्तांनी ते यूडी डिपार्टमेंटला मुख्यमंत्र्यांना पाठवलं की हे गंभीर प्रकार आहे आणि त्याची चौकशी व्हायला पाहिजे. 8 महिने त्याच्यावर काहीही कारवाई झाली नाही. मग मी पुन्हा एक स्मरण दिल्यानंतर आता महानगरपालिका आयुक्तांना हे पत्र आलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी माझी जी तक्रार होती त्याच्या बाबत आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद यांना आदेशित केलेले आहे की तुरंत तातडीने याचा अहवाल सादर करावा की तुमचं काय म्हणणं आहे. मला हे सांगायचे आहे की हे जे प्रकरण सखोल चौकशीमध्ये गेले तर मला वाटतं की कमीत कमी 100-150 कोटी रुपयाचा हे भ्रष्टाचार बाहेर निघतील. आणि सर्वात महत्त्वाचा अशाच प्रकरणामध्ये अकोलामध्ये सरकारने एक निर्देश जारी केलेला आहे की त्यावेळचे महापौर, त्यावेळचे नगर सचिव आणि त्यावेळचे जे कमिशनर होते त्यांच्यावर FIR रजिस्टर करा. हेही आदेश माझ्याकडे आहे. तर त्या अनुषंगाने माझी एक विनंती आहे आयुक्तांना की याची सखोल चौकशी आपण महानगरपालिकाच्या कोणत्या अधिकाऱ्याकडून न करता आपण याची ज्युडिशियल इन्क्वायरी लावली तर बहुतेक मला असं वाटतं तर त्या काळाचे जे महापौर असतील किंवा जे नगर सचिव असतील आणि जे आयुक्त असतील त्यांच्यावर नक्की FIR फिट होती. आणि समजा त्यांनी हे नाही केलं तर मी कोर्टात जाणार आहे, कारण सगळे पुरावे जे आहे 220 जे ठराव पास करण्यात आलेले आहे ते सगळे ऐनवेळीचे प्रस्ताव माझ्याकडे आहे. आणि मला असं वाटतं की कमीत कमी 100-150 कोटी रुपयेचा हे भ्रष्टाचार असेल. वादग्रस्त विधानामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी एमआयएम कडून उद्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून यात सर्व पक्षांनी सहभागी होण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले. यावेळी त्यांनी अल्पसंख्याक शिष्यवृत्ती बाबतही भूमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत हे जे भारतीय जनता पार्टीचे नेते बोलत आहे आणि विशेषकर ज्या महामहिम राज्यपालांनी ज्या प्रकारे त्यांचा उल्लेख केलेला आहे, मला असं वाटतं की जेव्हा त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीत बोललं होतं त्याच वेळी महाराष्ट्राने खूप जोरात त्यांचा विरोध केला असतं तर बहुतेक त्यांची हिंमत झाली नसती छत्रपतींच्या बाबतीत बोलायची. आता भारतीय जनता पार्टी असू द्या, शिवसेनेचा दोघंही छोटी मोठी दोघंही शिवसेना असू द्या, काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असेल, आदर असेल तर सगळ्यांनी एक मताने निर्णय घ्या
की या राज्यपालांना महाराष्ट्रातून हाकलून देण्याचा निर्णय सगळ्यांनी एकमताने घ्या. MIM पार्टी त्याचा पूर्ण ताकदीने समर्थन करणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज जे आहे फक्त एका जातीचे नाही आहे. त्यांचा आदर आम्हीही कधीही, दानवे साहेबांना हे माहीत नसेल की आम्ही एकदाही कधीही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणून आम्ही बोललो नाही. कारण त्यांची जे पदवी आहे, त्यांना जे दिलेलं आहे, टायटल दिलेलं आहे, ते खूप महत्त्वाचं. त्यांचे मित्र होते का आणि त्यांना माहीत नाही आहे का, आणि कशा प्रकारचे आपण त्यांच्या बाबतीत बोलत आहे. मला तर हे सांगायचे आहे की भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही मंत्र्यांना कोणत्याही कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार असायला नको. जे मायनॉरिटीजचे विद्यार्थी आहे त्यांना खूप मोठा फटका बसणार आहे याच्या बाबतीत. आणि त्यांनी जे कारण दाखवलेलं आहे की नाही, राईट टू एज्युकेशनमध्ये हे सगळं कव्हर होतं, नाही होतं. राईट टू एज्युकेशनमध्ये कोणकोणत्या स्कूल्स आहेत ते सगळ्यांना माहीत आहे. आता आपल्याला मायनॉरिटीजला आपण शिक्षणापासून दूर ठेवणार असेल तर हे देश कधीही प्रगतीच्या रस्त्यावर जाणार नाही. या देशाला प्रगतीच्या रस्त्यावर नेण्याचे असेल तर सगळ्या जाती धर्माला, आमची तर हे मागणी होती की ऑन डिमांड जितकं लोकांना एज्युकेशनसाठी स्कॉलरशिप पाहिजे तितकं मुलांना, त्याची जात धर्म काय आहे ते बघू नका. ते गरीब आहे, त्यांना शिक्षा घ्यायची आहे तर ते करायला पाहिजे. आता हे 7 तारखेपासून उद्यापासून अधिवेशन सुरू आहे. हे मुद्दा नक्की आम्ही लोकसभेमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जुबली पार्क येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस या दिवसाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन करतो, त्यांना आदरांजली वाहतो. आणि बाबासाहेबांनी जी घटना या देशाला लिहून दिली आणि त्याच्या आधारावर, त्या मूल तत्वावर हा देश स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजपर्यंत अव्याहतपणे चालू आहे. परंतु गेल्या काही दिवसामध्ये 7-8 वर्षात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहून दिली तिला तोडमोड करून हुकुमशाहीकडे वाटचाल करण्याचा कार्यक्रम सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होतोय. त्याला मोडीत काढण्यासाठी म्हणून सर्व आपण बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून या ठिकाणी त्याला प्रखरपणे विरोध केला पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्याचा संकल्प आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने घेतला पाहिजे की जेणेकरून ही घटना अबाधित राहील आणि देश कायद्याने चालेल आणि सगळ्या जाती धर्माला समतेच्या माध्यमातून चालण्याचा, वागण्याचा अधिकाराचा प्राप्त होईल. म्हणून मी परत एकदा आदरणीय बाबासाहेबांना आदरांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता संपूर्ण देशभरामध्ये एक जल्लोष किंवा एक संपूर्ण जनता रस्त्यावर आलेली आहे. या दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. बाबासाहेबांनी आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या तत्वावर अशी लोकशाही आपल्याला दिलेली आहे. आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे. सध्या संविधान धोक्यात आहे तेव्हा सर्वांनी, सर्व भीम सैनिकांनी आणि इतरही सर्वांनी बाबासाहेबांच्या संविधानासाठी एकत्र येऊन लढा द्यायचा आहे. त्यासाठी सर्वांना माझं नम्रतेचं आव्हान आहे तर सर्वांनी एकत्र येऊन हा लढा देणे महत्त्वाचं आहे. तसे विद्यापीठाच्या समोर साहेबांनी 17 वर्ष या नामांतरासाठी संघर्ष केलेला आहे. तिथे कमान उभारल्या जात आहे. आमच्या माहितीप्रमाणे ती कमान तिथे असू नये, आमचे जे प्रतीक आहे तेच तिथे असावं अशी आग्रहाची सूचना प्रशासनाला करते. थांबते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना अभिवादन करण्यासाठी आज आम्ही काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी इथे आलेलो आहोत. या दिनानिमित्त जे बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे ह्या घटनेसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. कारण हीच खरी त्यांना अभिवादन होईल की घटना वाचली, घटना राहिली, घटनेवर देश आतापर्यंत चालत आलेला आहे, पुढे चालला पाहिजे.
यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे आणि देशातील सर्व नागरिकांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे हे ह्या दिनानिमित्त मी सांगतो. क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भटकल गेट औरंगाबाद येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आज काँग्रेसचे औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस व जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने व सर्व पदाधिकारी, फ्रंटलचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी व काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी इथं अभिवादन करण्याकरिता आलेले आहेत. या निमित्तानं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून अशी शपथ घेतो की देशाची घटना वाचवणं हा आज सर्वसामान्य लोकांचा आज प्रश्न झालेला आहे. देश वाचवायचा असेल तर घटना वाचवणं हे आपली महत्त्वाचं काम आहे. त्याकरिता या निमित्तानं आम्ही पूर्ण नागरिक शपथ घेतो की घटना वाचवावी हे आमचं उद्देश आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण भारतीय दलित क्रांतीच्या वतीने अभिवादन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे आज काही समाजकंटकांनी बाबरी मस्जिद, उत्तर प्रदेशमधील बाबरी मस्जिद पाडली. त्या घटनेचा सुद्धा आम्ही भारतीय दलित क्रांतीच्या वतीने निषेध करत आहोत आणि नवीन युवकांना बाबासाहेबांनी या देशाला जे संविधान दिले, हा देश जो सुरळीत चालू आहे त्यांच्या आशीर्वादाने चालू आहे. बाबासाहेबांमुळे या देशाची कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित आहे. आज त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना क्रांतीच्या वतीनं आम्ही अभिवादन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान आणि विविध ठिकाणी विविध पक्ष संघटनांकडून रक्तदान शिबिरासह इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, मान्यताप्राप्त संबोधी अकादमी संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समर्थनगर येथील संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहामध्ये आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर उन्मेष टाकळकर, लेखा व कोषागार सहसंचालक उत्तमराव सोनकांबळे, मनपाचे वित्त अधिकारी संतोष वाहुळे, संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्ती अंभिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता BK आदमाने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सदर रक्तदान शिबिरामध्ये विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे आयोजन संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या महाव्यवस्थापक प्राध्यापक भाग्यश्री सातदिवे, समन्वयक प्राध्यापक ज्ञानेश्वर हरकर आणि केंद्राच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. तर महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी सुद्धा बाबरी मस्जिद पडली, विजय दिवस, काळा दिवस, म्हणजे या दिवसाचं सुद्धा जे पावित्र्य होतं ते या देशातल्या काही शक्तीने नष्ट केलं. पण महामानव बाबासाहेबांचे जे विचार होते तर भारत नाही तर जगभरात गेलेले आहेत. म्हणून संबोधी अकादमीने गेल्या 25 वर्षापासून की 6 डिसेंबरला जे रक्त सांडलं ते सांडलेल्या रक्ताचा थेंब आपण भरू शकतो का या दृष्टिकोनातून 25 वर्षापासून महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण रक्तदान शिबिर घेतो. या शिबिरासाठी खास उपस्थित आहेत आणि आपण संबोधीच्या सगळ्या पदाधिकाऱ्याला माहिती की सरांना 2 वेळा आपण चीफ गेस्ट केलं. पण पोलीस म्हणलं की काही ना काहीतरी काम आलंच. जे शेवटच्या वेळी दोन्ही वेळी सरांना एकदा SC/ST कमिशन आलं, काहीतरी काम 24 तास पोलीस. आता तुम्ही सर आमच्याकडचे 26 मुलं PSI ची मेन परीक्षा पास झाली. आता उन्हाळा आणि मैदानाची तयारी सुरू आहे. तर तसं सर 2 वेळा आले नाही, पण सरांना मी आज म्हणलं सर आप 3री बार नाम डाल रहा हूं, अभी नहीं है तो बाद में नाम नहीं डालूंगा. त्यांचे अनेकदा अनेक गोष्टी पोलिसांच्या हातात नसतात. तसं पोलिसांसोबत आज डॉक्टर टाकळकर साहेब चीफ गेस्ट आहेत. सिग्मा हॉस्पिटल या शहरातलं नामवंत हॉस्पिटल, कोविड मध्ये अत्यंत चांगलं काम केलं त्यांनी. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त लोक जगले कोविड मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या
66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृहामध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। या विशेष व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध समीक्षक व साहित्यिक सरस्वती भुवन महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे हे होते आणि सदरील व्याख्यानाचा विषय राष्ट्रनिर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा होता। ऋषिकेश कांबळे यांनी त्यांच्या व्याख्यानामधून अनेक तत्वे सांगितली जी की नवीन पिढीसाठी चांगली ठरेल। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रमोद येवले, कुलगुरू श्याम शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती। ज्यांनी या राष्ट्राची उभारणी केली, या राष्ट्राचं निर्माण करण्यासाठी झीज सोसली, आयुष्य अर्पण केलं, असे जे भारतीय राष्ट्र निर्माते होते त्यांच्या संबंधातलं ते पुस्तक होतं अभ्यासाला। महात्मा गांधी असतील, दादा लजपतराय असतील, बिपिन चंद्र पाल असतील, जगदीश चंद्र बोस असतील, जे.आर.डी. टाटा असतील, विश्वेश्वरय्या असतील, या सगळ्या मंडळींच्यावर त्यात लेख होते आणि त्यात एक लेख बाबासाहेब आंबेडकरांच्यावर होता। त्या लेखाचं पहिलं वाक्य असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी होते। हे तिसरीला अभ्यासलेलं वाक्य जेव्हा समज यायला लागली तेव्हा लक्षात आलं की ते सत्य आहे, परंतु ते अर्ध सत्य आहे। बाबासाहेब केवळ दलितांचे उद्धारक होते का? केवळ तसं नाही। 1916 हे वर्ष भारतीय समाज संस्कृतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शहरभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानिमित्ताने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठमधील वाय कॉर्नर इथला बाबासाहेबांचा स्मारकास अभिवादन करण्यासाठी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते। यामध्ये युवा वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। एडीएसोबत बोलताना आयोजकांनी अधिक माहिती दिली। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हा दिवस समरसता दिन म्हणून साजरा करते। यानिमित्त आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अभाविपतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरामध्ये सकाळपासून आतापर्यंत एक 100च्या आसपास व्यक्तींनी अभिवादन करण्यासाठी आले होते। त्यामध्ये साधारणतः 20 ते 25 लोकांनी रक्तदान केलेले आहे। त्यामध्ये साधारणपणे 5-6 महिला आणि 18-19 पुरुषांनी रक्तदान केलेले आहे। तरी मी सर्वांना असं विनंती करतो, दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र सेनेच्या मुख्य कार्यालयात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र सेनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पक्षप्रमुख लोकनेते राजूभाई साबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली। तसेच राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश थिट्टे, राज्य सरचिटणीस सुरेश नाना शिंगारे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हा नेते सुरेश कांबळे, युवा शहर अध्यक्ष विशाल गाडे, जिल्हा संघटक राजू उजगरे, छगन तांगडे, ॲडव्होकेट युवराज जाधव, विजय सदावर्ते, प्रदीप मिसाळ, दादाराव वाहुळ, भीमराव शिंगारे, उत्तम उणे आदींची उपस्थिती होती। बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत राहा एडीएन। नमस्कार। वा गड्यांनो वा, अरे उत्सव म्हणल्यावर लयच उत्साहानं जमा झाले तुम्ही मीटिंगला। वय मग गावचा उत्सव आहे, पण सरपंच साहेब आता कुठला नवा उत्सव आणलाय तुम्ही? नाहीतर काय, नसन नवार। पण हा उत्सव काय आजचा उद्याचा नसणार आहे, रोजचाच असणार आहे आणि त्यात प्रत्येकानं आपापली जबाबदारी पार पाडायची। कारण तुमच्या सगळ्यांच्या सहभागाशिवाय हा उत्सव होणारच नाही। हा उत्सव आहे प्रगतीचा आणि समृद्धीचा। कोड्यात बोलू नका सरपंच। अरे कोड नाही, हा उत्सव आहे पाण्याचा। आणि याच अभियाना अंतर्गत आपल्या बी गावात घरोघरी नळाद्वारे पाणी येणार। पण पाण्याचा वापर जपून केला तरच बारमाही पाणी टिकल।
म्हणून हे अभियान राबवण्याची, याच्या दुरुस्तीची सगळी जबाबदारी आपली आहे. त्यात तुमच्या सगळ्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. अरे चला मग वाट कसली बघता, कामाला लावूया. चला चला. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करत संविधान प्रास्ताविकेचे वाचन क्रांती चौक येथे शिवप्रेमींकडून करण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एकेरी वक्तव्याच्या विरोधात शिवप्रेमीकडून निषेध सप्ताह राबविण्यात येत आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी शिवप्रेमींनी राज्यमंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले होते. ढोल वाजवून राज्यपाल कोश्यारी यांना घरी पाठवण्यात यावे अशी मागणी सावे यांच्या माध्यमातून राज्य सरकारला करण्यात आली. तसेच सोमवारी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेमध्ये हजारो शिवप्रेमी सहभागी झाले होते. याबरोबरच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी क्रांती चौक येथे संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यामध्ये मराठा आरक्षणाची याचिकाकर्ते विनोद पाटील, रमेश गायकवाड, बाळासाहेब दाभाडे, अभिजित देशमुख, सचिन मिसाळ, अशोक मोरे, अंकिता विधाते अशा अन्य शिवप्रेमींनी सहभाग नोंदविला होता. या महाराष्ट्रामध्ये जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि सर्व महामानवांचं जे काही अपमानित त्यांना केलं जातं, याबद्दल आज संविधान वाचून आपण एक चांगला संदेश देत आहोत. या संविधानाच्या माध्यमातून या शिंदे आणि फडणवीस सरकारला कमीत कमी संविधानाची आठवण करून आम्ही आज देत आहोत. आणि या संविधानाची आठवण करून देऊन या संविधानाच्या धर्तीवर आज हे राज्यपाल आपल्या या खुर्चीवर बसलेले आहेत. या राज्यपालांना या संविधानाची थोडी का होईना त्याचे त्यांना ते हे मिळालं पाहिजे. या माध्यमातून या सरकारने आज संविधान वाचून आम्ही त्यांना एक संदेश दिलेला आहे. या संविधानावर आपण आपला देश चालतो. संविधान हे चांगल्या प्रकारे सगळ्याला समजलेलं आहे. तर हे आज या सरकारला संविधान समजलेलं नाही का असं आम्हाला वाटतं. म्हणून आज आम्ही परत 49 नंतर आज या संविधानाची पुनरावृत्ती परत आम्ही आज हे वाचन करून आज आम्ही ह्या सरकारला एक उपदेश देत आहोत. ते या माध्यमातून या राज्यपालाला लवकरात लवकर महाराष्ट्रातून त्याची हकालपट्टी करावी. आज जे भगतसिंग कोश्यारी यांना जे अवमान केलेला आहे, आज जोपर्यंत हे भगतसिंग या राज्यपालाच्या खुर्चीहून हटत नाही तोपर्यंत हे आमचं सप्ताह चालूच राहणार आहे. आज सप्ताहाचा हा 3रा दिवस आहे. आज महापरिनिर्वाण दिन आहे. जोपर्यंत राज्यपालांना हटवत नाही तोपर्यंत आमचा हा निषेध चालूच राहणार आहे. आज आम्ही संविधान वाचून राज्यपालांचा निषेध नोंदवलेला आहे. असे लोक पटकन सत्तेतून काढून टाकले पाहिजे आणि त्यांचा पदातून त्यांनी लवकरात लवकर राजीनामा दिला पाहिजे. किती दिवस महाराजांचा अपमान करत राहणार हे? सप्ताहाचा आंदोलनाचा 3रा दिवस आहे. जोपर्यंत राज्यपाल हटाव होत नाही तोपर्यंत आमचा हा सप्ताह चालूच राहणार आहे. आणि महाराजाबद्दल प्रसाद लाड असो की कोणता मंत्री असो, संत्री असो, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही, राज्यपालाची हकालपट्टी होत नाही, हा आमचा लढा असंच चालू राहणार आहे. आज आम्ही क्रांती चौक येथे संविधान दिन निमित्त संविधान वाचन केलेले आहे. तरी आमचा हा लढा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कायम चालूच राहणार आहे. 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद विध्वंस करण्यात आली होती. त्या अनुषंगाने चंपा चौकात रजा अकादमीच्या वतीने आज दुपारी सामूहिक अजानचे आयोजन करण्यात आले होते. 6 डिसेंबर हा दिवस मुस्लिम समाज काळा दिवस म्हणून पाळतात. 1992 साली याच दिवशी अयोध्येतील बाबरी मस्जिद विध्वंस करण्यात आली होती. चंपा चौकात सामूहिक अजानचे आयोजन करण्यात आले होते. बाबरी मस्जिद प्रकरणातील दोषी असलेल्या व्यक्तींवर व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत.
त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली। यावेळी चंपा चौक येथे रजा अकादमीच्या वतीने सामूहिक अजानचे आयोजन करण्यात आले होते। यात विविध मशिदीचे मौलाना, विविध मुस्लिम धार्मिक संघटनांचे पदाधिकारी, नागरिकांची उपस्थिति होती। आपने पहले काले चश्मे का सवाल किया, इसीलिए बताता हूँ कि हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन में 6 दिसंबर 1992 ये सबसे काला और मनुष्य दिन था, इसीलिए काला चश्मा पहना था। और अल्हम्दुलिल्लाह हर साल की तरह इस साल भी जो है तो हिंदुस्तान भर में मस्जिद की शहादत का जो वक्त था 3:45 पर बाबरी मस्जिद को शहीद किया गया, तो उसी के सिलसिले में शोहदा बाबरी मस्जिद के इसाले सवाब के लिए और बड़े ही पुरसुकून तरीके से ये अल्लाह का जिक्र यानी अजान दी गई, ताकि मुल्क में शहर में अमन व अमान कायम रहे। और साथ में ये अजान का मकसद भी यही है कि आने वाली नस्लों को ये बताना है कि हमारे साथ ये जुल्म हुआ था, ताकि ये याद क़यामत तक बाकी रहे। एकीकडे मुस्लिम बांधवांकडून काळा दिवस पाळला गेला, तर भाजपाच्या वतीने सुपारी हनुमान येथे महाआरती करण्यात आली। एकीकडे मुस्लिम बांधवांकडून सामूहिक अजान अदा करण्यात आली, तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीने राम मंदिर शौर्य दिन पाळत शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वात सुपारी हनुमानला महाआरती करण्यात आली। 6 डिसेंबर या दिवशी भाजपच्या वतीने महाआरती करण्यात येते। मंगळवारी शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वात शहरातील आराध्य दैवत सुपारी हनुमानला महाआरती करण्यात आली। यावेळी भाजप शहर जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। मोंढ्यामध्ये धान्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली असली तरी धान्याचे भाव मात्र वधारलेलेच आहेत। जानेवारी महिन्यात नवीन धान्य मोंढ्यात दाखल झाल्यानंतर धान्याचे भाव कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांमार्फत एडियनसोबत बोलताना वर्तविण्यात आली। राजस्थान आणि एमपीचा गहू येऊ लागला है, कमीत कमी 3050 आणि ऊंचे में 3400 रुपये। इसमें शरबती गेहूँ आता है वो 44-45 वाला, उसकी आवक कम है और उसकी गिराई भी कम है अभी फिलहाल। बाकी 3050 से लगा के 3400 तक का माल बिकता है बाजार में। अपने शहर के अंदर कौन से गेहूँ की ज़्यादा मांग है? मीडियम भी बिकता है, 3050 से 3400 बीच के गेहूँ बिकते ज़्यादा करके। बाजरी पहले भाव कम थे, अभी बाजरी के भाव 27-28 रुपये से लगा के 32 रुपये 33 रुपये तक बाकी हो गई है। और साधारण देखा जाए तो कितने दिन में इसके रेट बढ़ते हैं गेहूँ के? गेहूँ के तो अब ये मार्च तक बढ़ेंगे गेहूँ के भाव, जब नया माल आएगा जब भी कम होंगे, अभी कम नहीं होंगे। जवारी नीचे में 3500, ऊंचे में 4500 तक है, और वो भी अभी नहीं आएगा क्रॉप, जब भी कम होगा। ये साल बाजरी तो फेल हो गया था क्रॉप बरसात की वजह से, अभी बाजरी तो बाद में ही आएंगे। उन्हाळी बाजरी येईल आता मे मध्ये, त्यावेळेला एखाद्या वेळेला कमी होऊ शकतात। तांदळाचे भाव थोडे कमी झालेले आहेत, मध्ये वाढले होते, आता सध्या कमी आहेत तांदळाचे भाव। कोणते कोणते तांदूळ आहे? तांदूळ येतो एक कर्नाटकचा, त्याचे भाव 39-40 रुपयापासून 44-45 पर्यंत आहे। बाकी नागपूर वगैरेचा अजून चालू नाही झाला, 5000 रुपयाचे भाव ऐकण्यात येऊ लागले त्याचे। मागच्या वर्षापासून वाढ झालेलीच आहे, सध्या नवीन भाव पण 5000 उघडलेत, नंतर पुढे काय होईल सांगता येत नाही। 10वी व 12वीच्या परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपये आकारण्याचा राज्य शिक्षण मंडळाचा फतवा काढल्याने पालक वर्गातून नाराजी पाहायला मिळत आहे। यापुढे 10वी व 12वीच्या परीक्षेत सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काव्यतिरिक्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे अतिरिक्त 50 रुपये द्यावे लागणार आहेत। फेब्रुवारी-मार्च 2023च्या परीक्षेपासून हे छाननी शुल्क 7 सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी आकारले जाणार आहेत। राज्य शिक्षण मंडळाच्या या फतव्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे। शिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत सवलतीच्या अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव शाळा तसेच विभागीय शिक्षण मंडळाकडे येत असतात। या सर्व प्रस्तावांची छाननी करावी लागते, त्यानंतर त्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधितांशी पत्रव्यवहार करून त्रुटींची पूर्तता करावी लागते। त्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर रोजंदारी कर्मचारी नेमावे लागतात। या कामासाठी लागणारा वेळ, श्रम याचा विचार करून छाननी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे, असे परीक्षा मंडळाकडून सांगण्यात आले। शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या तसेच लोककला, क्रीडा, एनसीसी, स्काउट व गाईड प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याची ही योजना शिक्षण मंडळाकडून राबविली जाते। यंदाच्या परीक्षेपासून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी
सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी विद्यार्थ्यांकडून 50 रुपये चलनाद्वारे किंवा रोखीने घ्यावेत व ते विभागीय मंडळ स्तरावर प्रस्ताव सादर करावेत. शिक्षण मंडळाच्या या शिफारशीला परीक्षा समितीने देखील मंजुरी दिली आहे. तर परीक्षेच्या प्रस्तावासोबतच हे छाननी शुल्क स्वीकारावे. छाननी शुल्क न आकारता किंवा कमी शुल्क आकारून प्रस्ताव स्वीकारण्यात येऊ नयेत याची खबरदारी घ्यावी अशा सूचना देखील मंडळाने केल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवामध्ये बास्केटबॉल खेळात सकाळी पहिल्या उपांत्य फेरीत झालेल्या सामन्यामध्ये यजमान बामू संघाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघाचा पराभव केला. क्रीडा महोत्सव 2022 बास्केटबॉल खेळ आज सकाळी स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीच्या झालेल्या सामन्यामध्ये यजमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद संघाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघाचा 73 विरुद्ध 7 बास्केटच्या फरकाने रोमहर्षक करीत पराभव केला. सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 14 विरुद्ध 12 बास्केटच्या फरकाने आघाडीवर होते. दुसऱ्या सत्रामध्ये देखील शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघ 30 विरुद्ध 28 बास्केटने पुढे होता. मात्र सामन्याच्या अंतिम व शेवटच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाने बाजी मारली व निर्णायक बास्केटची आघाडी घेत चौथ्या सत्रामध्ये ती सलग टिकवत स्पर्धेतील अंतिम फेरी काढली. यजमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे संघातील राजेश्वर परदेसी, साहिल धनवटे, अजय पवार, शुभम गौरी, शुभम लाटे, अभिषेक अंबोरे यांनी यश प्राप्त करून दिले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तर्फे साहिल कराळे, ओमकार चोपडे, सार्थक वायकर, आकाश माने यांनी निकराची झुंज दिली. मात्र सामन्यामध्ये त्यांना सूर गवसला नाही. त्यांनी खेळ मंद ठेवल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. या सामन्यासाठी पंच म्हणून राशिद शेख, नावेद मुंशी व लखन मोरे यांनी काम पाहिले. तर स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर संघाने हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेज विद्यापीठ मुंबई संघाचा 64 विरुद्ध 30 बास्केटच्या फरकाने सहज पराभव केला. नागपूर संघातील सिद्धेश कुलकर्णी, हर्षल मारतोडकर, निखिल चौधरी, सुमेध निपाणी, तनुक गुणाले यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावून संघास यश प्राप्त करून दिले. नागपूर संघाची सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सामन्यावर मजबूत पकड पाहायला मिळाली. तर हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेज विद्यापीठ मुंबई संघातर्फे फैजल, सौरभ अदनान, अमान, मयुरेश यांनी शेवटपर्यंत लढत दिली. मात्र त्यांना यश प्राप्त करता आले नाही. या सामन्यासाठी पंच म्हणून समीर शेख, मोईन खान व सचिन इटकर यांनी काम पाहिले. तर महिला गटामध्ये झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे संघाने मुंबई विद्यापीठ मुंबई संघाचा 51 विरुद्ध 31 बास्केटच्या फरकाने पराभव केला. पुणे विद्यापीठातर्फे करीना सूर्यवंशी, संस्कृती पवार, ओशनी अजनीकर, केवना फर्नांडिस यांनी सुंदर खेळाचे प्रदर्शन केले व सांघिक कामगिरीच्या जोरावर संघास घवघवीत यश प्राप्त करून दिले. मुंबई विद्यापीठ मुंबई संघातर्फे सुजन पिंटू, सानिया चौगुले व आर्या नायर यांनी निकराची झुंज दिली. या सामन्यासाठी पंच म्हणून रोहित घेवारे, आशुतोष खराडे, दीपक पाटील यांनी काम पाहिले. महिला गटामध्ये उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संघाचा 61 विरुद्ध 32 बास्केटच्या फरकाने पराभव केला. विजय संघातर्फे श्रुती भोसले, श्रावणी खाडे, वैष्णवी कदम, दीपाली खांबे, आवेशा गुरव यांनी सुंदर व वेगवान खेळ केला. तर सोलापूर संघातर्फे सीमा राक्षंदा, वैष्णवी मिताली, सुप्रिया यांनी शर्तीचे प्रयत्न केले. या सामन्यासाठी पंच म्हणून बलदेव सिंग, प्रवीण, वसीम शेख यांनी काम पाहिले. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणारा राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यासाठी MIMचा आंदोलनाचा इशारा. सर्वच पक्षांनी सहभागी होण्याचे खासदार जलील यांचे आवाहन. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध पक्ष संघटनांकडून विविध उपक्रम राबवित त्यांना अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा स्पर्धा उत्साहात. यजमान बामू संघासह विविध संघाची विविध क्रीडा प्रकारात आगेकूच. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र.
आहे.